माझं नाव सत्यवान रामचंद्र नाईक, राहणार निरुके, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मी इथे जवळजवळ 30-35 वर्ष इथे शेती करतो आहे. या माझं एकूण क्षेत्र 1.5 एकर आहे शेतीचं, भात शेतीचं. आणि तसंच बांबू आहे, काजू आहेत आणि जांभूळची आहे, असं पीक घेतलं जातं. आणि हे माझं पूर्ण हे क्षेत्र श्री पद्धतीची लागवडीचं आहे. कोकणामध्ये किंवा निरुखे गावाचा जरी विचार केला तरी पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. मग तुम्ही SRI लागवड पद्धतीची निवड का केली? आम्ही मागच्या वर्षी साधारण 12-1 गुंठे इथे SR पद्धतीने लागवड केली. इथे आम्हाला SR पद्धतीने लागवड केल्यावर त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं, आम्ही गादी वाप्यावरती ज्यावेळी बी पेरून त्याच्यावरती रोपं निघाली, ते रोपं काढतेवेळी जो मजुरांचा खर्च कमी येतो आणि परत ते वेळेवर चांगल्या पद्धतीचे रोपं असतात. आणि श्री पद्धतीने लागवड केल्यामुळे इथे रोपांची जी संख्या आहे ती म्हणजे कमी लागली आणि त्यामुळे ते जास्त क्षेत्र आपल्याला कमी, म्हणजे बियाचा जो खर्च आहे तो कमी झाला, मजुरांचा खर्च कमी झाला. आणि जी आज ही श्री पद्धतीने लागवड केल्यामुळे जी प्रत्येक ठिकाणी रोपं आहेत त्या रोपाला आलेले जे फुटवे आहेत त्यांची फुटव्यांची क्षमता जास्त आहे. या लागवड पद्धतीमध्ये वाणाचं निवड आणि रोपवाटिकेचं व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. तर त्याबाबतचं नियोजन कसं केलं जातं? मी इथे ज्यावेळी इथे श्री पद्धतीने लागवड करायचं असं निश्चित केलं त्यावेळी मी रोपवाटिकेचं तिथे एक निश्चित केले आणि तिथे कोळपणी करून गादी वाफे तयार केले प्रथम. आणि सिंधू रत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरी 8 हे बियाणं आम्हाला उपलब्ध आलं इथे. तर त्या बियाण्याची आम्ही निवड करून इथे गादी वाफे तयार करून तिथे त्यांची योग्य मशागत करून आम्ही ते रोपवाटिका तयार केली प्रथम. आणि रोपवाटिका तयार केल्यानंतर तिथे 1 जून च्या 12-13 तारीखला आम्ही ते रोपवाटिकेला बियाचा वापर केला. तर बीज प्रक्रिया करून तिथे बियाची योग्य पद्धतीत आम्ही पेरणी करून रोपवाटिका तयार झाली. आणि मग त्याची इतर जे क्षेत्र लागवडीखाली आणायचं होतं त्या शेताची जमिनीची आम्ही कोळपणी वगैरे करून योग्य पद्धतीने रोपं तयार झाले. वर 14-15 दिवसाच्या अंतर्गत म्हणजे 1 जुलैला आम्ही इथे श्री पद्धतीने लागवड करण्याचं केली. आणि ते चिखलणीच्या वेळी इथे झिंक सल्फेट कृषी विभागामार्फत उपलब्ध ते आम्ही इथे वापरलं. अंतर्गत आम्हाला इथे बीज प्रक्रियेसाठी ॲझोटॉबॅक्टर आणि PHP मिळालं होतं. त्याचा आम्ही वापर करून बीज प्रक्रिया आम्ही केली. इथे मी 1 जुलैला लावणी केली आहे. ही श्री पद्धतीने 1 जुलैला 25 बाय 25 सेंटीमीटरच्या रस्सीच्या साह्याने ते एक माप घेऊन त्या मापापद्धती आम्ही माणसांना मजूर आहे नाही करून लावणीची पद्धत आम्ही श्री पद्धतीने लावणी केली. यावर्षी राज्यस्तरीय भात स्पर्धेमध्ये मी पीक भाग स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यावेळी मागील वर्षी आम्हाला गुंठ्याला 68 किलो जे उत्पन्न मिळालं ते यावर्षी आम्ही असं आहे ते 90 ते 100 किलोच्या आसपास गेलं पाहिजे आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत. आणि होईल ही अपेक्षाही आहे मी असं गृहीत धरून